हॅलो गाइस, सो मी आता आहे बँगलोरमध्ये आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हम्पीला कसं जायचं, हम्पी जाण्यासाठी कन्व्हिनियंट वे, हम्पीमध्ये बेस्ट ऑप्शन्स जिथून तुम्हाला मेन मॉन्युमेंट्स और मेन टेम्पल्स इझिली एक्सप्लोर करता येतील. सो मी आता आहे मॅजेस्टिक मेट्रोच्या एक्झिटला आणि इथून हम्पीला जायला 2 पब्लिक ट्रान्सपोर्टचे ऑप्शन्स आहेत. सो फर्स्ट म्हणजे बाय ट्रेन अँड सेकंड इज बाय बस. So I choose first option because from bus मला एक्झॅक्टली माहीत नव्हतं किती वेळ लागेल आणि कसं ट्रॅव्हल होईल. सो बेस्ट ऑप्शन इज फॉर मी इज ट्रेन. ॲक्च्युली माझा प्लॅन अचानक ठरल्यामुळे मी तात्काळमध्ये तिकीट बुक केले आणि ट्रेन नंबर 16592 ची तिकीट काढली, जी ही हम्पी एक्सप्रेस आहे, जी मला बँगलोर टू हॉस्पेट एक अराउंड 9 आवर्समध्ये सोडेल. सो मुंबई पुण्यावरून सुद्धा इकडे यायला खूप ऑप्शन्स आहेत आणि बाय फ्लाईट तुम्ही हुबळीला येऊ शकता. तिथून तुम्हाला ट्रेन और बाय बसने हॉस्पिटलला यायला लागेल. त्याशिवाय मुंबई पुण्यावरून इकडे यायला खूप अशा काही डायरेक्ट बसेस आहेत और ट्रेन आहेत ज्याने तुम्ही हॉस्पिटलला येऊ शकता. आणि ही माझी सोलो ट्रिप आहे. सो काही असं प्रॉपर नियोजन नाही. जो ऑप्शन इझी आहे, कन्व्हिनियंट आहे, तो आपल्याला चूज करायचा आहे आणि ट्रॅव्हल करायचं आहे. हम्पी हे कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यातील हॉस्पेट तालुक्यातील एक गाव आहे आणि हॉस्पेट हे हम्पीला सर्वात जवळचं म्हणजेच 12 किलोमीटर अंतरावरील शहर आहे. आपण आता हॉस्पेट जंक्शनला पोचलो, जे हम्पीला जाण्यासाठी आपल्याला इथे उतरायचं आहे. हॉस्पेट स्टेशन टू हॉस्पेट बस स्टँड इज अराउंड 1 to 1.5 किलोमीटर आणि त्यासाठी तुम्हाला शेअरिंग ऑटो मिळेल, जी तुम्हाला हॉस्पेट बस स्टँडला सोडेल. और तुम्ही डायरेक्ट हम्पीला जाऊ शकता फ्रॉम हॉस्पेट स्टेशन बाय पर्सनल ऑटो. मला ऑटोने हम्पीला जायला 200 रुपीज सांगितले आणि मी एकटा असल्यामुळे मी तो ऑप्शन रिजेक्ट केला आणि शेअरिंग ऑटोने 10 रुपये देऊन बस स्टँडला आलो आणि तिथून हम्पीला जाणारी बस पकडली. मोस्टली सोलो ट्रिपवर असताना मी स्वस्त ट्रॅव्हलिंगचा ऑप्शन जो पण असेल तो सिलेक्ट करतो. आतासुद्धा मी ऑटोऐवजी बसने ट्रॅव्हल करतो आहे, ज्याची कॉस्ट मला फक्त 21 रुपये पडली. बसमध्ये नवीन माणसं भेटतात, लोकल लोक भेटतात. तसं हे लोक काय बोलत आहेत, काय चर्चा करतायत हे कळत नव्हतं, बट इंटरॅक्शन करायला भाषेची गरज लागत नाही. बाहेरच्या या दगडी इमारती बघून भारावून गेल्यासारखं वाटते. काही स्मारक रस्त्यावरून येताना दिसतात आणि हे बघून एक्साइटमेंट आणखी वाढत जाते. जशी जशी बस पुढे जाते तसं एक्साइटमेंट अजून वाढते आणि हा उतरल्यानंतर एक गोपुरम दिसलं समोरच. सो तेव्हा वाटलं की आता आपण ऑलमोस्ट पोचलो आहे. आता आपला नेक्स्ट टास्क आहे स्टेसाठी रूम शोधायचं आणि तुम्हाला खूप लोक हम्पीला उतरल्यानंतर बस स्टँडलाच भेटतील, जे तुम्हाला रूमसाठी स्टेसाठी विचारतील. आणि हे समोर हे आहे ते विरूपाक्ष मंदिर आणि याच्या डाव्या बाजूला खूप सारे स्टेचे ऑप्शन्स आहेत. तुम्हाला ऑनलाईनसुद्धा खूप ऑप्शन मिळतील. सो हा रूम आहे तो अगदीच जवळ आहे विरूपाक्ष मंदिराच्या आणि हा रूम मी बुक केला होता 1 डेसाठी आणि सुरुवातीला त्याने मला सांगितलं की 900. सो मी थोडा बार्गेन केलेला आणि फायनल डील झालं 600वर. आणि हा दुसरा एक रूम बघितलेला. सो हा होता की ड्रीम हम्पी कॉटेज. सो प्रॉपर नेस्ट स्टे टाईप होता आणि बेड होता, आतमध्ये वॉशरूम आणि चांगली हवा खेळती होती इथे पण. सो चांगला होता हा स्टेचा ऑप्शन. असेच आणखी स्टेचे ऑप्शन्स हिप्पी आयलंडला पण मिळतील तुम्हाला. तर आणखी एक हा एका माझ्या मित्राचा रूम होता, जो पण एकदम मंदिराच्या बाजूलाच होता, ज्याची कॉस्ट 900 रुपये होती आणि हा आपो टिफिन सेंटरच्या वरतीच होतं. सो इथे मी फर्स्ट डेला नाश्ता केलेला आणि इथून नाश्ता करून मी स्टार्ट केलेली माझी जर्नी. त्याच्यानंतर टेस्ट ऑफ ब्राह्मण्स एक हॉटेल होतं जिथे खूप क्राऊड होता आणि हे एकदम फ्रेश बनवून देत होते. सो इथले डोसे प्रॉपर प्युअर घीमध्ये ते बनवत होते आणि वेगवेगळ्या टाईपचे डोसे, इडली आणि
आप्पे मिळत होते इथे. त्यानंतर इथे आतमध्ये बसायला जागा होती. आणि दुसरा ऑप्शन म्हणजे मंदिराच्या मागच्या साईडला प्रसाद मिळतो. तो सकाळी 10:30 ते 12:30 1-4 ह्याचा टायमिंग आहे. सो इथे येऊन तुमचं एक मील कंप्लीट होऊ शकतं, कारण की राईस, रस्सम, स्वीट आणि एक भाजी वगैरे खूप काही ऑप्शन असतात. नंतर डिनरसाठी इथे मी गोपी रेस्टॉरंटमध्ये आलेलो. सो असे खूप होमस्टे ऑप्शन्स किंवा रेस्टॉरंट्स पण तुम्हाला हम्पीमध्ये मिळतील. सो बेस्ट टाईम टू विजिट हम्पी इज फ्रॉम ऑक्टोबर टू फेब. सो हम्पीला गेलात की सायकल किंवा बाईक रेंट करा आणि आजूबाजूची ठिकाणी तुम्ही इझिली फिरू शकता. तुम्हाला हॉटेल्स स्टे मिळेल अराउंड 1000 to 1500. मी ऑफ सीझन गेलेलो, सो मला कमी मिळालेले. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस. प्लीज सबस्क्राईब अँड लाईक अँड शेअर. थँक्स.